माजी मंत्री धनंजय मुंडे अद्याप सरकारी बंगल्यातच असल्याचं बघायला मिळत आहे। मंत्रीपद जाऊन 4.5 महिने झाले तरीही मुंडे यांनी सातपुडा बंगला काही सोडलेला नाहीये। बंगला न सोडल्यामुळे मुंडेंवर आतापर्यंत तब्बल 42 लाख रुपयांचा दंड सुद्धा ठेवण्यात आलाय। सरकारी बंगला न मिळाल्यामुळे छगन भुजबळ मात्र गृहप्रवेशाच्या प्रतीक्षेत आहे। मंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर 15 दिवसात सरकारी बंगला रिकामा करण्याचा नियम असतो। मात्र जवळपास 4 महिने झालेले आहेत मंत्रिपद जाऊन तरी सुद्धा धनंजय मुंडे हे सरकारी बंगल्यातच राहत आहेत। एखाद्या मंत्र्याचा राजीनामा झाला असेल तर त्या मंत्र्याला ते शासकीय निवासस्थान सोडावं लागतं। मात्र धनंजय मुंडेंचं या बाबतीत काहीसं वेगळंच प्रकरण पाहायला मिळते। धनंजय मुंडे यांनी राजीनामा देऊन अनेक महिने झालेले आहेत, मात्र अद्यापही त्यांनी त्यांचं शासकीय निवासस्थान सोडलेलं पाहायला मिळत नाही। सध्या मी याच धनंजय मुंडे यांच्या सातपुड्या बंगल्याबाहेर उभी आहे आणि तुम्ही जर पाहिलं तर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे। बीडचं जे प्रकरण होतं त्या प्रकरणावरून हा राजीनामा दिला होता आणि त्यानंतर त्यांनी हे शासकीय निवासस्थान सोडणं गरजेचं होतं। मंत्रीपद जाऊन 4.5 महिने लोटल्यानंतरही मुंडे आपल्याला सातपुड्या या शासकीय बंगल्यात राहत असलेले पाहायला मिळतात। विशेष म्हणजे मुंडेंवर आता दंडाची रक्कम देखील 42 लाख रुपये झालेली आहे आणि हे सगळं काही असताना मंत्री छगन भुजबळ यांना मात्र गृहप्रवेशाची प्रतीक्षा लागलेली पाहायला मिळते आणि आजही छगन भुजबळ हे गृहप्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत। मुख्यमंत्र्यांना विनंती करून हे निवासस्थान आणखीन काही काळ वापरण्यास परवानगी घेतली असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे। मात्र अद्याप हा बंगला रिकामा केलेला नाही, त्यामुळे हा बंगला कधी रिकामा केला जातोय हे पाहणं महत्त्वाचं असेल। छगन भुजबळ यांना सातपुडा बंगला मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल आणि किती दिवस छगन भुजबळ यांना गृहप्रवेशाची प्रतीक्षा लागणार आहे हे देखील महत्त्वाचं आहे। मात्र धनंजय मुंडे अजून किती दिवस राजीनामा देऊनही याच बंगल्यात वास्तव्यास करतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। कॅमेरामॅन श्रीकांत खरातसह शिल्पा नरोडे, पुढारी न्यूज, मुंबई।